नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन गिरे. आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण आहो आपल्या मक्याच्या शेतामध्ये. काल आपण याची 27 दिवसानंतर पाहणी केली आणि यावर काही ठिकाणी आळी दिसत होती आणि थोडीशी पाणी म्हणा किंवा याने थोडीशी मका पिवळी होती. तर यावर आज एक आपण फवारणी घेत आहोत आणि याला थोडासा युरियाचा डोस देऊन यामध्ये एक पाळी देऊन नंतर परत पाणी देणार आहोत आणि त्यानंतर तणनाशकाची फवारणी करायची आहे. तण 2 पानावर आहे ते पाळीनं जाईल आणि जे राहिलेलं आहे ते तणनाशकानं जाईल. तर आज आपण यावर कीटकनाशकाची फवारणी करत आहोत. तर कीटकनाशक कोणते आहेत ते पाहूया. तर आपण यामध्ये हेक्झाडन प्लस हे बुरशीनाशक आहे. याच्यामध्ये हेक्झाकोनाझोल 5%. दुसरं आहे नागार्जुनाचं सुरक्षा SC. यामध्ये क्लोरॅन्ट्रिनिपोल 18.5% आहे. सोबत 21-21 हे खत घेतलं आणि मायक्रोला हे मायक्रोन्यूट्रिएंट आहे. हे मायक्रोन्यूट्रिएंट 21-21 हे नोहा कंपनीचं खत घेतलेलं आहे आणि या औषधाची फवारणी यावर आपण करत आहोत. 21-21 मध्ये NPK 21-21 आहे आणि मायक्रोन्यूट्रियन आणि दुय्यम घटक द्रव्य म्हणून केग्रो नावाचं औषध त्यात टाकलेलं आहे. ज्याच्यामध्ये दुय्यम घटक द्रव्य आणि अमिनो ॲसिड्स आहेत आणि याची फवारणी आज मकावर करत आहोत. आपण पोंग्यामध्ये औषध टाकत असतो, पण सध्या मका लहान असल्यामुळे आणि बऱ्याच ठिकाणी अशी पाणी पिवळी झाली त्यामुळे दुय्यम घटक द्रव्ये आपण तिला देत आहोत. सोबतच आज तिला आपण युरिया खताचा डोस देत आहोत आणि नंतर त्यावर पाळी देत आहोत. ही फवारणी चालू आहे.